शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने यंदा पहिल्यांदाच महिलांची पारंपरिक वेशभूषेमध्ये बाईक रॅली काढण्यात येणार आहे। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पाळणा कार्यक्रमासंदर्भात डाळिंबेआड शिंदे चौक येथे बैठक पार पडली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करून बैठकीस सुरुवात करण्यात आली। यावेळी अनेक महिलांनी वेगवेगळ्या सूचना मांडल्या, तर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष यांनी महिलांची बाईक रॅली संदर्भात सूचना मांडली। यावेळी सर्वांनी एकमताने सूचना मंजूर केली। यंदाच्या वर्षी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता पहिल्यांदाच महिलांची पारंपरिक वेशभूषेमध्ये बाईक रॅली निघणार आहे। उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा करणाऱ्या महिलांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे। यावेळी जनजागृती फलक महिलांच्या हातात असणार असून जास्तीत जास्त महिलांनी या बाईक रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून करण्यात आले आहे। पूर्वी जसं ऑनलाईन पद्धतीने नोंदणी होत होत्या बांधकाम कामगारांच्या, त्या सुरू केलेल्या आहेत। तर त्या संदर्भातला मेसेज आपण सगळ्यांना कळवलेला आहे। तर 16 तारखेला आपण शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव निमित्त 15 तारखेला ते शिबिर घेतोय। 17 तारखेला कुस्ती आहे, 18 तारखेला पाळणा, 19 तारखेला विसर्जन आहे। तर 16 ही तारीख शिल्लक आहे, म्हणजे त्या दिवशी आपल्या महामंडळाकडून कुठलाही कार्यक्रम होत नाही। तर असं एक सूचना आली किंवा सजेशन आलं की आपण 16 तारखेला बाईक रॅली काढूयात महिलांची, म्हणजे किमान 100 महिला जरी असल्या तरी ही सुरुवात असेल। तसेच पाळणा कार्यक्रम हा अतिशय मोठ्या प्रमाणात होणार असून सर्व महिलांनी या पाळणा कार्यक्रमास सहकुटुंब सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। आणि केवळ तुमच्यामुळं आणि महिलांमुळं हा कार्यक्रम यशस्वी झालाय आणि ह्याचा सगळा जो विचार असेल तो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा विचार, राजमाता अहिल्याबाई होळकरांचा विचार आणि सावित्रीबाई फुलेंचा विचार, अशा स्त्रिया जर प्रत्येक घरात असल्या आणि पुढची पिढी आपला मुलगा असेल, आपला पती असेल, आपला भाऊ असेल, अशा जिजाऊ प्रत्येक घरात जन्मला तर पुढे कुठल्याही घटना घडणार नाही, यासाठी हा कार्यक्रम घेतलाय। ऍक्च्युअली मला वाटतं हे 4 मिनिटाचं गाणं असतं। यावेळी उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, पुरुषोत्तम बर्डे, लता ढेरे, सुनंदा साळुंखे, लता फुटाणे, मनीषा नलावडे, विजया काकडे, प्राजक्ता बागल, निर्मला शेळवणे, सुनीता गरड, उत्तरा बचुटे यांच्यासह महिला तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते।